नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 6वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण युनिट 1.3 सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स हा घटक बघणार आहोत. सिक्रेट प्लॅन म्हणजे काय? गुप्त योजना. सिक्रेट म्हणजे गुप्त, प्लॅन म्हणजे योजना, व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या. आलं लक्षात? तर हा घटक बघायच्या अगोदर आपण वॉर्मअप म्हणून एक ॲक्टिव्हिटी घेऊया छोटीशी, ज्यामध्ये आपलं पूर्वज्ञान तपासायचं आहे. बघा, बी हॅपी. फक्त आनंद घ्यायचा आहे. मॅच द टेस्ट विथ द फ्रूट्स ऑर व्हेजिटेबल्स. मॅच द टेस्ट. टेस्ट म्हणजे काय? चव मॅच करायची आपल्याला. इकडं चव दिलेली आहे आणि इकडं फळभाज्या किंवा पालेभाज्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, बघा. सॉल्टी. सॉल्टी म्हणजे काय? खारट. काय आहे खारट? बघा, हे मीठ. आपण या सॉल्टीला इथे जोडूया. स्पायसी. स्पायसी म्हणजे तिखट. काय आहे तिखट? चिली. स्वीट. स्वीट म्हणजे गोड. काय आहे गोड? बघा, शुगर केन. सोअर. सोअर म्हणजे कडू. काय आहे कडू? बघा, कारलं. हे ना, बिटर कार्ड म्हणतात त्याला. आणि टँगी म्हणजे तुरट. काय आहे? आवळा. आलं लक्षात? अशा पद्धतीची ही ॲक्टिव्हिटी आहे. आता आपण घटक सुरू करूयात. बघा, रीड अँड अंडरस्टँड. रीड म्हणजे वाचा आणि अंडरस्टँड म्हणजे समजून घ्या. बलबीर वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ चॉकलेट्स. बलबीर वॉज म्हणजे बलबीर होता. कसा होता? फॉन्ड म्हणजे चाहता किंवा एखादी गोष्ट त्या खूप मनापासून आपल्याला आवडणे. तर त्याला आपण म्हणतो फॉन्ड. म्हणजे एखाद्या गोष्टीची खूप आवड असणे. जसं की मला व्हॉलीबॉल आवडतो, तर आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ व्हॉलीबॉल. फॉन्ड म्हणजे काय? एखादी गोष्ट खूप आवडणे आपल्याला. व्हेरी फॉन्ड ऑफ चॉकलेट्स. बलवीर काय होता? चॉकलेटचा चाहता होता, म्हणजे त्याला ती गोष्ट आवडायची. ही ऑल्सो लव्ड द टेस्टी डिशेस हिज मदर मेड. पण त्यासोबत ऑल्सो म्हणजे त्यासोबत लव्ड म्हणजे त्याला आवडायचं. काय आवडायचं? टेस्टी डिशेस. घरच्या केलेल्या डिश म्हणजे वेगवेगळ्या भाजीपाला, काही भाज्या असतील, समोसे. डिश म्हणजे काही आलं, खिचडी. तर हे सुद्धा त्याला आवडायचं. काय? कुठलं? हिज मदर मेड. त्याच्या आईनं बनवलेलं. हावेवर ही वूड नेव्हर ईट एनी व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला त्याला आवडत नव्हता. हावेवर तरीसुद्धा. हावेवर म्हणजे तरीसुद्धा. हिज मदर वूड गेट अँग्री बट फॉर एनी व्हेजिटेबल डिश बलबीर वूड ऑलवेज से अ लाऊड नो. त्याची आई, मदर म्हणजे आई, त्याच्यावर रागवायची, अँग्री व्हायची. पण तरीसुद्धा बलबीर काय करायचा? कोणतीही डिश आली की ऑलवेज म्हणजे नेहमी काय म्हणायचं? से म्हणजे म्हणणे. लाऊड नो म्हणजे मोठ्या म्हणायचा, नको किंवा नाही पाहिजे. लुक ॲट दीज पीज. बलबीर. लुक ॲट म्हणजे बघा. कशावर? पीज म्हणजे वटाणे. दे टेस्ट सो नाईस विथ पनीर. दे टेस्ट म्हणजे ते खूप चांगले चवदार आहेत. कशासोबत? विथ म्हणजे पनीरसोबत ते खूप चवदार आहेत. हिज मदर वूड से. त्याची आई असं म्हणायची. बट बलबीर वूड मेअरली शेक हिज हेड. म्हणजे बलबीर कधीतरी हो असं डोकं हलवायचं. शेक म्हणजे हलवणे, डोकं. हेड म्हणजे डोकं. नेम एनी व्हेजिटेबल अँड बलबीर वूड टर्न हिज फेस अवे. नेम म्हणजे कोणत्याही भाजीचं नाव घेतलं की बलबीर काय करायचं? त्याचं टर्न, फेस म्हणजे चेहरा वळवायचा. ही वूड नॉट लुक ॲट इव्हन गाजर हलवा टॉप्ड विथ नट्स अँड रेझिन्स. बघा, ही वूड नॉट लुक म्हणजे बघत नव्हता. कशाकडं? गाजराच्या हलव्याकडे सुद्धा तो बघत नव्हता, ज्यावर नट्स म्हणजे काजू बदाम आणि रेझिन्स म्हणजे मनुका टाकलेल्या असतात त्याच्याकडे. बलबीर्स फादर अँड मदर वूड गेट व्हेरी अँग्री. त्याचे फादर म्हणजे आई आणि फादर म्हणजे वडील आणि मदर म्हणजे आई. वूड गेट अँग्री खूप रागवायची त्याला. बट ऑल द व्हेजिटेबल्स वूड फील मोर अँग्री अँड हर्ट. आई वडील तर रागवायचे, बट म्हणजे परंतु,
व्हेजिटेबल्स ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा काय त्यांना राग यायचा, अँग्री म्हणजे, आणि हर्ट म्हणजे त्यांना मनाला लागायचं ते की बलबीरला आपण का आवडत नाहीत बाबा. मग बघा पुढे, बलबीर डज नॉट लाईक मी, बलबीरला मी आवडत नाही. आय अल्सो डू नॉट लाईक हिम, मला सुद्धा तो आवडत नाही. ग्राउल्ड मिस्टर पोटॅटो वन डे, ग्राउल्ड म्हणजे काय, असं रागात बोलणे, कसं बघा असं आपण गळ्यातून राग आणत नाही का, त्याला म्हणतात ग्राउल्ड. वन डे म्हणजे एके दिवशी पोटॅटो थोडासा रागावला. सी हाऊ ही हेट्स मी, सी म्हणजे बघ, हाऊ ही हेट्स मी म्हणजे तो माझा किती तिरस्कार करतो किंवा त्याला माझा किती राग येतो. क्राईड कॅरट टॉप्स अँग्रीली, कॅरट स्टॉप म्हणजे कॅरटसुद्धा रागारागात म्हणाला की तो माझासुद्धा खूप तिरस्कार करतो. आय वूड लाईक टू स्कॉल्ड द फेलो, आय वूड लाईक म्हणजे मला आवडेल, काय आवडेल, स्कॉल्ड म्हणजे त्याच्यावर ओरडायला, फेलो म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आपण बोलताना त्याला फेलो असं म्हणतो. सेड मिस भेंडी म्हणजे भेंडी काय म्हणाली, मला त्याच्यावर ओरडायला आवडेल. पुढे बघा, अँड आय नो हाऊ टू डील विथ धिस स्टबर्न बॉय, स्टबर्न म्हणजे जिद्दी, आय नो हाऊ टू डील म्हणजे त्याच्यासोबत कसं वागायचं हे मला माहीत आहे. मिस्टर करेला सेड विथ अ नॉटी स्माईल, बघा का म्हणजे कारलं काय करायले, हसायले, नॉटी म्हणजे खोडकर आनंद आहे त्याच्या हसण्यामध्ये, की त्याला कसं धडा शिकवायचा, त्याच्याशी कसं वागायचं हे आपल्याला माहीत आहे. बाय द टाईम डिनर वॉज रेडी, डिनर म्हणजे संध्याकाळचं जेवण. ऑल द व्हेजिटेबल्स हॅड वर्कड आउट देअर प्लॅन, ऑल म्हणजे सर्व, व्हेजिटेबल्सनं काय केलं, त्यांचा प्लॅन वर्कआउट केला, प्लॅन म्हणजे काय, योजना. बलबीर वॉज फॉन्ड ऑफ एग करी, बलबीरला काय एग करीसुद्धा खूप आवडायची. व्हेन द करी वॉज ब्रॉट टू द टेबल, ब्रॉट म्हणजे असं घेऊन येणे, जेव्हा करी टेबलवर आणल्या गेली. ही ग्रीडिली, ग्रीडिली म्हणजे कसं, लालची असतो ना आपण, एखादी गोष्ट आपल्याला खूपच आवडते, चॉकलेट दिलं लहान लेकराला तर, ग्रीडिली पुट अ पीस ऑफ द एग इन हिज माउथ, त्यानं काय केलं, एक पीस घेतला केकचा आणि एगचा आणि त्याच्या तोंडात टाकला. यॅक धिस एग इज बिटर, हा एग कसा आहे, एग म्हणजे अंड, बिटर म्हणजे कडू आहे. ही क्राईड, तो रडला. ही डिड नॉट नो दॅट मिस्टर करेला हॅड स्क्वीज्ड हिज ज्यूस ऑन द एग, स्क्वीज म्हणजे पिळणे, आपण नाही का लिंबू घेतो आणि त्याला स्क्वीज करतो, त्याला पिळणे. तर त्यांनी काय केलं, कारल्यानं त्याचा स्वतःचा रस अंड्यामध्ये टाकला, स्क्वीज केला, म्हणून अंड कसं लागलं, कडू. रबिश, काय मूर्खपणा या, असं त्याची हिज फादर शाउटेड, त्याचे वडील ओरडले, शाउटेड म्हणजे ओरडणे. बट बलबीर सेड इट इज रिअली बिटर पापा, पण बलबीर काय म्हणाला, रिअली म्हणजे खरंच बाबा, हे खरंच का आहे, कडू आहे. अँड आस्क्ड फॉर कस्टर्ड, आणि त्यानं काय केलं, कस्टर्ड म्हणजे काय, सीताफळ खायला विचारलं. चला पुढे बघूयात काय घडलं गोष्टीमध्ये. व्हेन द कस्टर्ड वॉज बीइंग ब्रॉट, जेव्हा कस्टर्ड आणलं गेलं, अ कॉलीफ्लावर थ्रू अ बिग लंप ऑफ सॉल्ट इन टू इट, कॉलीफ्लावरनं, गोबीनं काय केलं माहिती आहे का, थ्रू म्हणजे फेकलं, असं काय फेकलं, असं चुटकी म्हणतो ना आपण, थोडंसं मीठ असं, तिनं असं खूप सारं मीठ घेतलं आणि असं त्याच्यावर टाकलं. बलबीर पुट अ स्पूनफुल ऑफ कस्टर्ड इन हिज माउथ, त्याने एक चमचाभर कस्टर्ड घेतलं आणि त्याच्या माउथमध्ये टाकलं. ही फाउंड इट सो सॉल्टी, त्याला फाउंड म्हणजे त्याला कळालं, हे कसं हे खूप सॉल्टी आहे म्हणजे खारट आहे. दॅट ही कुड नॉट स्वॉलो इट, तो त्याला खाऊ शकत किंवा चावू शकत नव्हता. द कस्टर्ड इज सॉल्टी मम्मी, तो मम्मीला काय म्हणाला, मम्मी हे कस्टर्ड कसं आहे, खारट आहे. बट हिज मदर अँड फादर डिड नॉट बिलीव्ह हिम, बघा बट म्हणजे परंतु त्याचे आईवडील
डिड नॉट बिलीव्ह. बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे. त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावर विश्वास ठेवला का? नाही. डिड नॉट बिलीव्ह हिम. ऑल ही गॉट वॉज अ स्कॉल्डिंग फॉर बीइंग सच अ ग्रम्पी बॉय. स्कॉल्डिंग म्हणजे त्याला रागवले, ते ओरडणे. आईवडील काय झाले, त्याला ओरडले. सच अ ग्रम्पी बॉय म्हणजे असं वेडपट सारखं वागण्यासाठी. बलबीर रिमेंड हंग्री. रिमेंड म्हणजे राहणे, शिल्लक राहणे. तो कसा राहिला? हंग्री म्हणजे भुकेला राहिला. इन द मिडल ऑफ द नाईट. मिडल म्हणजे मध्ये. कशाच्या मध्ये? नाईट म्हणजे रात्रीच्या मध्ये. बलबीर क्रेप्ट हंग्रीली टू द फ्रीज. तो एकदम भुकेला होऊन कुठे गेला? क्रेप्ट म्हणजे गेला जवळ फ्रीजच्या. ही टूक आउट अ स्लॅब ऑफ चॉकलेट. त्याने एक चॉकलेटचा असा तुकडा घेतला. अँड टूक अ बिग बाईट. आणि मोठा घास खाल्ला. बट हिज टंग बर्न्ड. बट म्हणजे त्याची टंग म्हणजे जीभ काय झाली? बर्न्ड म्हणजे भाजली किंवा आग झाली जिभेची. बिकॉज कशामुळं? कारण की द व्हेजिटेबल्स हॅड रब्ड चिलीज ऑन द चॉकलेट. व्हेजिटेबल्स नाही, यांनी काय केलं या कडूच्यांनी? त्याच्यावर मिरची घासली होती चॉकलेटवर. विथ हिज बर्निंग माउथ. त्याच्या असं तोंडाची आग होत होती. बलबीर टर्न्ड अ बिग बाउल ऑफ गाजर हलवा. बलबीरनं काय केलं? गाजर हलव्याचा जो बाउल होता, वाटी होती, ती घेतली. ही पुट अ स्पूनफुल इन हिज माउथ. त्याने एक चमचाभर त्याच्या तोंडात टाकला हलवा. आहा, द हलवा टेस्टेड सो स्वीट अँड नाईस. हलवा कसा टेस्ट केला? चव स्वीट म्हणजे गोड, नाईस म्हणजे चांगलं. ही टूक अनादर स्पूनफुल अँड देन अनादर. अनादर म्हणजे अजून एक, आणखी, आणखी असं त्यानं खात राहिला. इट सरप्राईज्ड हिम दॅट. सरप्राईज्ड म्हणजे त्याला आश्चर्यचकित केलं त्याने या गोष्टीनं. दॅट गाजर हलवा कुड बी सो टेस्टी. म्हणजे गाजरचा हलवा एवढा टेस्टी असू शकतो, याच्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. अँड ही हॅड ऑलवेज रिफ्युज्ड टू ईट इट. ऑलवेज म्हणजे नेहमी. रिफ्युज्ड म्हणजे विरोध करणे किंवा नकार देणे. टू ईट म्हणजे खाण्यासाठी. काय खाण्यासाठी? ईट म्हणजे गाजराचा हलवा. ही लाईक्ड इट सो मच दॅट ही एट अप ऑल द हलवा इन द बाउल. ही लाईक, त्याला एवढा आवडला तो की त्याने सर्व वाटी भरून जो हलवा होता तो सर्व खाऊन टाकला. नेक्स्ट मॉर्निंग. नेक्स्ट म्हणजे पुढच्या. मॉर्निंग म्हणजे सकाळ. बलबीर्स मदर. बलबीर्स मदर त्याची आई. ओपन्ड द फ्रीज टू टेक आउट मिल्क फॉर मेकिंग टी. त्याच्या आईने काय केलं? फ्रीज उघडलं, ओपन, अँड टेक आउट मिल्क. दूध काढायला गेली ती. शी फाउंड द बाउल ऑफ गाजर हलवा एम्प्टी. एम्प्टी म्हणजे रिकामा. गाजरच्या हलव्याची वाटी कशी होती? रिकामी. हू हॅज इटन द गाजर हलवा? शी आस्क्ड. हू हॅज इटन म्हणजे कोणी गाजराचा हलवा खाल्ला? आय एट इट मम्मी. बलबीर सेड. आय एट इट म्हणजे मी खाल्ला, असं कोण म्हणालं? बलबीर म्हणाला. यू हेट व्हेजिटेबल्स डू यू नॉट. बघा काय म्हणाल त्याची मम्मी. तू हेट म्हणजे तुला भाजीपाला अजिबात, पालेभाज्या भाजीपाला काही आवडत नाही. डू यू नॉट. खरंच तुला आवडत नाही का? सांग बरं. येस मम्मी आय डीड हेट व्हेजिटेबल्स. म्हणजे तो काय म्हणतो? हो मम्मी, मी डीड म्हणजे भूतकाळ, हेट मी भूतकाळात म्हणजे मी भाजीपाला मला आवडत नव्हता. बट आय डोंट एनीमोर. पण आता मला तसं काही नाहीये, आता मला सगळ्या भाज्या आवडतात. बलबीर्स मदर वॉज हॅपी. बलबीरची आई कशी झाली? हॅपी. गुड बॉय शी सेड अँड हग्ड हिम. गुड बॉय म्हणजे चांगला मुलगा म्हणली, आणि हग्ड म्हणजे त्याला जवळ घेऊन त्याला काय केलं? आपल्या कुशीत घेतलं. आलं लक्षात? अशा पद्धतीनं हा बलबीरचा भाजीपाला न आवडण्याचा स्वभाव आणि भाजीपाल्यांनी त्यांचा केलेला प्लॅन, या दोन्हीचं आपण वाचन आणि समजून घेतलं.
जर तुम्हाला हा घटक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. यानंतरच्या तासिकेमध्ये आपण या पाठावरचा स्वाध्याय बघणार आहोत, जो आहे पान नंबर 8 वर. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.